निदा खानला ज्या घरामध्ये मतीन पटेल यांनी आश्रय दिला होता त्या घरावर अखेर महानगरपालिकेने बुलडोजर चालवला आणि जमीनदोस्त ते घर झालं आपलं पाहायला मिळतं। मतीन पटेल यांनी त्यांना त्या ज्या मुख्य आरोपी आहे त्यांना इथं आश्रय दिला आणि तुमची कारवाई होती, हा योगायोग म्हणायचा का? हा योगायोगच म्हणावा, कारण ज्या पद्धतीने आम्ही आमची प्रोसिजर रेग्युलर कोर्समध्ये करतो त्याच पद्धतीने आम्ही इथं नोटिसेस दिलेल्या होत्या आणि संयोगाचा भाग आहे की त्या पूर्ण गुन्ह्यामध्ये जे आरोपी आहेत त्यांना या ठिकाणी ठेवलं गेलेलं आहे असं आम्हाला निदर्शनास आलेलं होतं। परंतु हा संयोगाचा भाग आहे, याच्यामध्ये काही ठरवून कुठली कारवाई आम्ही केलेली नाही आहे। हे प्रामुख्याने आम्ही 2 ठिकाणी कारवाई केलेली होती। एक जी महत्त्वाची कारवाई होती ती नारेगाव भागामध्ये होती। नारेगाव भागामध्ये एक राहतं घर होतं त्यांचं, 6 व्यावसायिक आस्थापना होत्या, त्यांची दुकानं होती आणि एक कार्यालय होतं। तर ते आम्ही पूर्णपणे नेस्तनाबूत केलेलं आहे आणि या ठिकाणी कौसर कॉलनी नावाचा जो भाग आहे या ठिकाणी एक राहतं घर होतं, त्या ठिकाणीही आम्ही पूर्णपणे आपण पाहत असाल की आम्ही ते पूर्ण नेस्तनाबूत केलेलं आहे। अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, छत्रपती संभाजीनगर।